वाट बघतात, ज्यांच्यावरती आपण प्रेम करता सर्व संघटनेचे म्हणून, जे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, हे अध्यक्षच नाही तर तमाम आपल्या मातंग समाजाची नाळ ज्यांच्या नशामध्ये रक्ताच्या शेवटच्या थेंबामध्ये गुंतलेली आहे, अशा भगवान दादांना या पुरस्काराच्या निमित्तानं उतराई म्हणून मनोगत व्यक्त करावं. भगवान दादा वैराट. फोटो काढा. विनायक दादा सर्व राष्ट्रीय मोर्चांना अभिवादन करून सत्यक्रांती लवजी वस्ता साळे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष थोर विचारवंत साहित्यिक आणि अण्णाभाऊंचे कलीग आदरणीय रतनलाल सोनाग्रा सर, या गावचे सन्माननीय आदरणीय भूमिपुत्र सन्माननीय प्रदीप दादा बोरकर साहेब, मराठवाड्यातून आलेले सन्माननीय आमचे सहकारी मित्र भास्करराव शिंदे साहेब, व्यासपीठावरील असलेले सर्व, विशेषतः म्हणजे डॉक्टर झालेली माझी सन्माननीय माझ्या मित्राची कन्या श्रद्धा राजगे, जयेश राजगे, आणि ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी पुरस्कार मिळाला. गेली 40 वर्ष चळवळीचा कार्यकर्ता म्हणून शालेय जीवनापासून शाळेचा भ्रष्टाचार काढून क्रांतिकारी लढाऊ दलित पॅन्थरच्या संघटनेत एक कार्यकर्ता म्हणून दाखल झालं की तेव्हापासूनच्या 40 वर्षामध्ये अनेक क्रांती केलेली आहे. विशेषतः म्हणजे मला सांगताना अतिशय आनंद होतोय, नामदेव ढसाळांच्या बरोबर मी काम केलंय. अनेक गाड्यावर उड्या मारल्यात, मंत्र्यांच्या गाड्यावर उड्या मारल्या, रस्ते बदलले, मंत्र्यांना नको नको केलंय, आणि झोपडीतल्या राहणाऱ्या माणसांना न्याय मिळावा म्हणून त्या बीबीच्या देटापासून साठे माझं कौतुक करत होते. त्या कौतुकाची दखल लहुजी फाउंडेशनने घेतली आणि मला लहुजींच्या नावानं दिलेला पुरस्कार हा खऱ्या अर्थानं माझ्या आईने दूध पाजलं त्या आईच्या दुधाच्या बरोबरीचा पुरस्कार मला या ठिकाणी मिळाला. दीपक भाऊ, 14 वर्षाच्या लढाईमध्ये तुम्ही इथवर आलात. जेल आंदोलन आम्ही सगळी पाहिलेली आहे. शासनाचे अनेक पुरस्कार मला प्राप्त झालेत. महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून मला पुरस्काराचा वर्षाव झालाय सरपंच साहेब. कदाचित मला राष्ट्रपतीने हा जरी पुरस्कार दिला असता तरी मला त्याचं कौतुक वाटलं नसतं. पण इंग्रजांना पळवून लावणारा माझा बाप, माझा पूर्वज या पेठ गावात जन्माला आला, त्या गावाच्या मातीत मला पुरस्कार दिलाय. त्या राष्ट्रपतीच्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार अतिशय मोलाचा.
मुद्दामून सांगत असताना मातंग समाजाच्या संदर्भातलं आरक्षणाची भूमिका ही माझी आहे. क्रांतीवीर लहुजी आयोगाची कल्पना ही आमच्यातली आहे. अनेक प्रश्न मी मांडत असताना या ठिकाणी पूजासारखी एक कार्यकर्ती या ठिकाणी नव्या रक्ताशी नव्या जोशाशी बोलत असताना मला बरं वाटलं. पण सामाजिक भान ठेवून आपल्याला ही लढाई लढायची आहे. शत्रू आपल्या गाफील नाही आहे, शत्रू आपल्यातलाच आहे. ब्रिटिशांना पळवत असताना माझ्या लहुजींनी जे युक्तिवाद केला असेल, जे धडे शिकवले, ते माझ्या लहुजींनी जात नव्ह तर भारत माता ही माझी आई आहे आणि त्याच्या कुशीत राहणारा हा भारतीय या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठीच माझ्या लहुजींनी दांडपट्टा काढलेला आहे. आणि या पुण्यासारख्या या असलेल्या जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये जेव्हा तुमच्यासारख्या या सगळ्या लोकांकडे पाहिल्यानंतर मला आता असं वाटायला लागले की पुरंदर हा तालुका अतिशय ऐतिहासिक आणि मोठ्या विचारवंतांच्या सहित क्रांतिकारकांचा आहे. इथे महात्मा जन्माला आले, संभाजी आले, आत्रे आले, खंडोबाचं असलेलं ऐतिहासिक मंदिर इथं आहे. आणि या पुरंदरमध्ये काही नाही आहे. आणि त्या पुरंदरच्या कुठेतरी पेठ गावामध्ये माझा लहुजी जन्मला. तिथे फक्त माती आहे. त्या मातीला साक्ष घेऊन आपल्याला आता यापुढे लढायचं आहे. आणि मागाणच का लढावं? ही कल्पना थोडीशी बाजूला काढा. माझा लहुजी हा स्वातंत्र्य सेनानी नाही, त्यांचा बाप होता, बाप. मी या ठिकाणी राजकीय बोलणार नाही, समाजात तीर आणणारं बोलणार नाही, पण एवढंच बोलेल बोरकर साहेब, तुमच्याकडे पाहिल्यानंतर मगाशी मला अतिशय बारकाईने तुम्ही सांगितलं की आमच्याकडे नोंदी सापडल्या. आणि त्या नोंदी सापडल्या तर त्या पुरातन खात्याकडे देऊन तिथल्या केंद्रातल्या सरकारपासून राज्याच्या सरकारपर्यंत त्या नोंदीचा उपयोग आम्हाला झाला पाहिजे. मी मुद्दा म्हणून पूजाजी आणि भास्कररावांना सांगतो, माझी गृहमंत्री रमेश बागवे, मी सक्का मित्र, संगमवाडीतली जी समाधी आहे ती समाधी भोसले साहेब होते, शंकरराव म्हात्रे होते, दादासाहेब सोनवणे होते. आणि बागवेंच्या जय मल्हार सायकल स्टँडच्या त्या दुकानावर आम्ही गप्पा गोष्टी मारायचो. मी तरुण होतो, तो तरुण होतो, ते सगळे श्रेष्ठ होते. आणि मग शोधून काढली ती समाधी, आम्ही शोधून काढली. त्या समाधीची अवस्था होती तर ती गवताने भरलेली होती. आणि जी काढली तेव्हा त्या जागेचा मालक आम्हाला अडवा आला. तेव्हा आम्ही त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल करायला गेलो येरोडा पोलीस स्टेशन मध्ये. म्हटलं ही आमची अस्मिता आहे. तेव्हा त्या सेठीचा वकील आला आणि आम्हाला विचारला, जो लहुजी वस्ताद हे दलित होते, अनुसूचित जाती प्रवर्गातले होते, तर तुमच्याकडे पुरावे द्या. आणि आम्हाला पुरावे देता आले नाही. आणि त्यावेळेला त्या मालकाच्या विरोधात आम्हाला गुन्हा दाखल करता आला नाही. आम्ही माघारी आलो, आम्हाला पोलिसाच्या नोटिसा दिल्या, पण आम्ही आंदोलन केली, रस्त्यावर आणले,
सोनाग्रासारख्या ऐतिहासिक काळाच्या विचारवंतांच्या गाठीभेटी घेतल्या, पुस्तकं काढली, ती दिली. आणि तेव्हा सुरू झाली होते. आम्ही फक्त 8 लोक होते पूजा. आणि ती समाधी मित्रांनो शोधून काढली. आणि समाधीच्या तिथे आम्ही जर गाड्या घेऊन जात होतो तर जवळ 1 किलोमीटर अंतरावर सायकल ठेवायची आणि तिथे जाऊन ती समाधी शोधून काढली. आणि मग हळूहळू त्याचं रूपांतर होत गेलं. पूजासारखे अनेक कार्यकर्ते तडफडीचे निघून झाले, तिथे गेले, कब्जा घेतला, मोर्चे झाले, आंदोलन झाले, महानगरपालिकेमध्ये ठराव झाले, जागा संपादित झाली. आणि आज सगळा बार्टीने तिथं खर्च करून सगळे लोक आता त्या ठिकाणी येतात. पूजा तडफेने जी बोलत होती ती मला ऐकताना बरं वाटलं होतं. पण पुण्यात जे होतं ते राज्यात होतं, आणि जे राज्यात होतं ते देशात होतं. पुण्यातला मान मात्र कधी गप्प बसणार नाही. इथं अस्मिता अन्न या लवजींची करूनच दाखवणार, इथे राष्ट्रीय स्मारक आम्ही करणार. कुठल्या जातीची भावना न दुखवता त्या पुराव्याच्या आधारे जर आपण इथं नोंद केली तर पुढच्या वेळेला मात्र इथला पुण्याचा कलेक्टर जो आहे त्याला सांगून जर तो कलेक्टर इथं आला नाही तर त्याचा लाल दिवा फोडण्याची ताकद माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ठीक आहे, आमच्यासाठी नाही, हे स्वातंत्र्य सैनानी आहे, स्वातंत्र्यवीर आहे. यांनी कुणाकुणाला शिक्षण दिलं याचा इतिहास आहे. जर इतिहास खोटा असेल तर जातीच्या नावाखाली तर आम्हाला बाहेर ठेवत नाही. विषमतावाद्यांना हे दाखवावं लागेल. माझ्या दीपक लोंढेने केलेली सुरुवात झालेली लोक होती तेव्हा दीपकला इथे सांगत होते की इथे रात्रीचे वाघ येत आहेत. आजही त्याचा इतिहास. माझा दीपक घाबरला नाही. दीपकच्या बरोबर जो जो फाउंडेशनचा नेता आहे, जो जो कार्यकर्ता आहे तो लढोजीचा सेनानी आहे आणि दीपक त्याचा प्रमुख राहील. आणि ही लढाई दीपक आपल्याला पुढे घेऊन जायची. हे काय व्यक्तिगत कुणाचं काम नाही आहे. एका बाजूला साठे बोलत असताना साठेच्या शब्दातून मला या ठिकाणी भटा बामणांच्या चाळीतला एखादा बामण बोलतो की काय, पण नंतर पाहिल्यानंतर हेच नावच साठे आहे. अण्णाभाऊंनी ज्या मराठी साहित्याला दर्जा दिलाय तोच साठे बोलतो इथे. तो इतका सांगा वाटतं खूप बोलावं. मी काय ऍडव्होकेट झालो नाही, पूजा ऍडव्होकेट झाली. मी 10वी नापास झालो 5 वेळा. का नापास झालो? दगडी मारायच्यात मंत्र्याला. आणि जेव्हा पास झालो तो कॉलेजच्या बाहेरही गर्दी होती माझ्याकडे भेटायला. पण आजही सत्ता नाही पूजा. तुझ्यासारख्या तरण्या बाण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहिलोय. एक एक कार्यकर्ता लाख विचाराचा विचार मांडतो. हाऊस मधला आमदार मांडणार नाही, मंत्री मांडणार नाही, पण त्याला मात्र घाम आणणारा एक एक कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे. तो आंबेडकरी चळवळीचा नायक आहे. पण लढाऊ असल्यामुळे त्याच्या हातात दानपट्ट्याची भाषाही आहे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढायचं. आपली व्यवस्था कमी आहे, वेळ कमी आहे, खूप प्रश्न आहे. काल परवा त्या तेलंगणामध्ये झाला मादगी नावाचा एक जाहीर सभा झाली. पुण्याच्या रेसकोर्स सर्किटची सभा झाली. सर 3 तास या देशाच्या पंतप्रधानाला बोलावं लागलं, बसावं लागलं, बोलावं लागलं. आणि तिथला अंबुज बोलत होता
एक तेलंगा सुरू झालाय, उद्याच्या महाराष्ट्रात तसाच तेलंगाचा नायक आम्ही सगळेजण होऊ शकतो, ते पेटू शकतो, एवढी भाषा आपल्याला दीपक करायची. अन्याय करणाऱ्यावर मात्र आमची बिलकुल एक्सक्यूज नाही. आम्हाला अन्याय करणाराच सापडला पाहिजे. हान सगळ्या तुझी बारी नाही झालं तर त्याच्या आईला त्याच्या मायला. ही लढाई आपली आहे. आणि मग आपण हलक्या बापाची औलाद नाही, आमचं वंशच वेगळा आहे. दीपक, मला पुरस्कार दिला म्हणून तुझं कौतुक नाहीये, पण त्या पुरस्काराची किंमत मला लहुजीच्या मातीमध्ये मला तिथली माती शिवून मला तो पुरस्कार मिळाला. माझ्या घरातले सगळे पुरस्कार जाळले तरी चालतील, पण मी जेव्हा जीव सोडेल तेव्हा तो पुरस्कार माझ्या उशाला असला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. विचाराचं सोनं घेऊन जाणं कशाला म्हणतात, या ओघवत्या मनोगतातून आपण ज्ञान प्राप्त झालं असेल कदाचित. माझी तशी भावना आहे. वेळ झालेली आहे. आपण खरंच तुम्ही सगळेजण कौतुकास पात्र आहात. अत्यंत आपला लाख मोलाचा वेळ दिलेला आहे आणि ही एक नांदी आहे भविष्य काळाची. सरपंचासारखा लोकप्रतिनिधी आपल्या पाठीमागे आहे आणि दादासारखं नेतृत्व शासन दरबारी सळकोपळी सोडणार आहे. तर भविष्य काळात खरंच आपला उज्ज्वल असेल अशी आशा बाळगतो या जयंतीच्या निमित्तानं. यानंतर समारोपीय भाषण, अध्यक्षीय भाषण जे नामवंत उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. इतिहासकार म्हणून गणलं जातं, साहित्यिक म्हणून गणलं जातं आणि ज्यांचा नामोल्लेख दादांनी केला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी आपलं काही आयुष्य व्यतीत केलं, अशी महान व्यक्ती आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून लाभलेली आहे. प्राध्यापक रतनलालजी सोनगरा सरांना विनंती करेल समारोपीय मनोगत व्यक्त करायचंय. तदनंतर शेवटी आपण देशाचे जनगण म्हणायचंय आणि कार्यक्रम समारोप करायचा आहे. सर बसले तर चालेल तिथे. जय भीम, नमो बुद्धाय, जय लहूजी. सर्व महापुरुषांची नावं घेताना वेळ जाईल. सर्वांना अभिवादन करतो. या मंचावर ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला त्या कार्यकर्त्यांना अभिवादन करतो. ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन करतो. आज लहूजींच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. हे मित्रवर्य भगवान वैराट आणि पूजा या ठिकाणी आता आपण ऐकलं. एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की आपण ज्या समाजातून जन्माला येतो त्या समाजाचं आपल्यावरती काही ऋण असतं. पण बऱ्याच वेळा असं होतं की ज्यातून जन्माला येतो तो समाज काही आपला दरवेळी चांगलाच वागतो आपल्याशी असं नाही आहे. आपल्याला इतरांचं ऋण घ्यावं लागतं. मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजामध्ये ज्याच्याकडे पाहावं असं कुणी नव्हतं. मला शाळेमध्ये जे गुरुजी मिळाले ते पवार गुरुजी मातंगातले होते. दुसरे गुरुजी मिळाले सम घोरपडे, ज्यांनी हिंदी शिकवलं तेही मातंग होते. म्हणजे शाळेच्या जीवनामध्ये ज्या गुरुजींनी शिकवलं ते महत्त्वाचे होते. जातीची लोक दारू पिऊन भांडणं करायचे एवढंच महत्त्वाचं होतं. कुठला आदर्श कोण त्यांच्याकडून घेणार. महत्त्वाची गोष्ट की जे शिकले आणि जे शिकवू लागले ते फार महत्त्वाचे होते. आणि आज आपण ज्या बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे इतकं चांगलं करू शकलो. आता मी पाहिलं की इथे इतक्या चांगल्या चांगल्या गाड्या आल्या. मी फार गमतीनं कधी कधी म्हणत होते की मंगल कार्यालयासमोर जशा या सगळ्या इनोवा वगैरे उभं राहायच्या, मी म्हटलं या गरिबांच्या बैलगाड्या दिसतात बरं का मला साहेब. तर हे सगळं कसं झालेलं आहे आणि हे जे परिवर्तन झालं याचं कारण असं आहे की आपण अविद्येतून मुक्त झालो. महात्मा फुलेंनी जी शिक्षणाची ज्योत पेटवली
ती फार महत्त्वाची आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही शिकू शकलो. आज माझे बंधू माझ्याबरोबर आलेले आहेत. ते महाराष्ट्र राज्यातले मोठे इंजिनियर होते, ते रिटायर झाले. आता ते आले म्हणून मला इथे यायची परवानगी मिळाली. आपण मोठं कौतुक करतो की याचं वय इतकं झालं. शरद पवारांचं 83 झालं, माझं 85 वय आहे. 2 वर्षांनी मी लहुजी इतका होईल. स्थिती अशी आहे की त्यांचं आपण काय करणार आहोत. याचं कारण असं आहे की ते होते म्हणून मला आज बाहेर येऊ दिलं, नाही तर घरचे लोकांना जाऊ नका, तुम्ही अजून रिटायर का होत नाही, 85 वय झालं, फिरताय, भाषण देता. तर ही सगळी माझ्या मनामध्ये तळमळ होती की अरे काही विषय करा, काही चांगल्या शिस्तीच्या गोष्टी शिका, वेळेचं भान ठेवा. वेळ फार महत्त्वाचा आहे. आपण वेळा जर पाळत नाही तर आपल्या गोष्टी सगळ्या हातातून निसटून जातात. वाळू जशी निसटते तशी वेळ निसटून जाते. आज जगामध्ये कार्ल मार्क्सच्या तोडीचा जर भारताचा कोणी विचारवंत सांगायचं मला जर सांगितलं तर मी महात्मा ज्योतिराव फुले सांगेल की ज्या महात्मा ज्योतिराव फुलेनं या देशाची क्रांती कशी करावी हे सांगितलं. कारण कार्ल मार्क्सला जातीयवाद माहीत नव्हता. महात्मा फुलेंना या देशातला जातीयवाद माहीत नव्हता. कार्ल मार्क्स फक्त भांडवलशाही विरुद्ध लढत होता. पण या देशामध्ये भांडवलशाही अधिक ब्राह्मणशाही आहे आणि या दोघांशी लढा करायचा आहे हे फक्त महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुले सारख्या विचारवंतांच्या बरोबर ज्यांनी काम केलं ते लहुजी वस्ताद साळवे होते. म्हणून त्यांना आपला सलाम आहे की ज्या जगातल्या महापुरुषाबरोबर ज्यांना संधी मिळाली, ज्यांना मदत करायची संधी मिळाली आणि ज्यांनी आपली पुतणी मुक्ता साळवे ही शिकण्यासाठी त्या ठिकाणी नेली. फार सुंदर प्रसंग आहे तो. नेता नाही आलं मुलीला असं किचल शाळेत, कारण शाळेत कोण मुलीला नेते हे कळलं की दगड बसायचं. तेव्हा त्यांनी पोत्यात घालून नेलेलं आहे आणि मुलीला शाळेत नेलेलं आहे. आणि महात्मा फुलेंनी ते शिकवलेलं आहे. ही जी हिंमत दोघांनी दाखवली, फुल्यांनी दाखवली, साळवेंनी दाखवली. आणि लक्षात ठेवा, इंग्रजाविरुद्ध क्रांती नाही, क्रांती ही जी विचारसरणी ज्यांनी आपल्याला गुलाम केलं त्यांच्या विरुद्ध आहे. काही लोक चुकीचा इतिहास सांगतायत, कारण ज्यांनी आपल्याला गुलाम ठेवलं. आणि लक्षात ठेवा, आता मुक्त साळवेंच्या पुरस्कार विजेत्या म्हणाल्या की ते लहुजींचे वडील गेले की तो भगवा झेंडा काढायला. भगवा झेंडा कुणी इंग्रजांनी काढला नाही. भगवा झेंडा तो सरदार नातूंनी काढला आणि इंग्रजी झेंडा त्यांनी फडकवला. इंग्रजाचं राज्य देखील त्यांनी आणलं. पण जे इंग्रजाचं राज्य कायद्यावर चालणारं होतं ते महात्मा फुलेंनी आपल्याला दाखवून इंग्रजाकडून आपण सगळ्या गोष्टी मिळवू शकतो हे फार महत्त्वाचं आहे. कारण या देशामध्ये जर सत्ताधारी कोणी होत असेल तर तो सत्ताधारी स्वकीय चालत नाही. कारण स्वकीय सत्ताधारी नेहमी पक्षपात करतो हे आपल्या लोकांना माहिती आहे. म्हणून दिल्लीच्या तख्तावरती कधी स्वकीयाला बसणं आपल्याला पसंत पडलं नाही. कुणीही राज्य करावं, कारण स्वकीयाने केलं तर तो पक्षपात करतो. तो आपल्याच लोकांना घेतो, आपल्या नातेवाईकांना घेतो. पण ज्याची जात नसते, ज्याला कुणी नसतं, मग तो सर्वांना बरोबर घेऊन चालतो. आणि ही महत्त्वाची घटना आपण लक्षात ठेवली पाहिजे. लहुजी वस्ताद साळवेंनी सर्वांना शिक्षण दिले, ज्याला म्हणतात त्यांना लढायची क्षमता दिली. या सगळ्या क्षमता देण्यामागे एकच भाग आहे की या देशामधली जी विषमतावादी प्रवृत्ती आहे त्या विषमतावादी प्रवृत्तीचा नायनाट घडून आणणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. म्हणून 2 लढे आहेत या देशामध्ये. एक इंग्रजाविरुद्ध लढा, त्याला म्हणतात राज से स्वराज तक. आणि दुसरा या देशातील ब्राह्मणशाही विरुद्ध लढा, ज्याचं नाव मी दिलं विधी विधान से संविधान तक. म्हणजे तुमच्या कर्मातच हे आहे, तुमच्या नशिबातच आहे. तुम्ही का मातंग झालात? कारण तुमच्या नशिबात आहे, मागच्या जन्मी तुमचं असं झालं, पुढं काय होणार आहे, पुढच्या जन्मी होणार आहे. आता मी काय करू, आता आमच्यासाठी मर, आता तू आमच्यासाठी मर आणि तुला स्वर्ग मेल्यावर मिळेल, आम्ही मात्र इथंच घेऊ. ही जी प्रवृत्ती आहे हिच्या विरुद्ध लढा करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा आज या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि लक्षात ठेवा की दृष्टी मोठी ठेवली
तरच या देशाचं राज्य आणि या सर्व भारतीय समाजाचं नेतृत्व